नमस्कार, मी सायली पोळ होम पार्लर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आजचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ आहे हेअर डमी बाबत। तर बऱ्याचदा काय होतं, बरेचदा फ्रेशर असतात की त्यांना कळत नाही की आपण कुठला हेअर डमी घ्यावा, कुठल्या क्वालिटीचा हेअर डमी घ्यावा, स्वस्त घेऊया की महागडा घेऊया, यामध्ये त्यांचं कन्फ्युजन असतं। तर आज मी तुम्हाला दोन्ही डमीज दाखवणार आहे, हा पण आणि तो पण। माझा हा वाला जो डमी आहे तो 1700 रुपये किमतीचा आहे आणि हा वाला जो डमी आहे तो 3500 रुपयाचा आहे। माझ्याकडे 2000 रुपयाचा पण डमी आहे, 1700 रुपयाचा पण डमी आहे आणि 3000 रुपये किमतीचा पण डमी आहे। आणि असं काही नाहीये की महागडा डमी घेतल्यानंतरच तुम्ही त्याच्यावर छानशी हेअरस्टाईल करू शकता। हेअरस्टाईल कुठलीही असो, डमी कुठलाही असो, जर तुमचे टेक्निक्स जर योग्य असतील तर तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल अगदी सहजरित्या करू शकता। आणि खूप सारे महागडे डमी घ्यावेत ह्याची पण काहीही गरज नाहीये। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हेअर डमी जर भारी क्वालिटीचे वापरले तरच आपण छान हेअरस्टाईल करू शकतो, पण असं काहीही नाहीये। माझे जे अनुभव आहेत ते मला सांगतात की तुमचं काम चांगलं पाहिजे आणि तुमच्या कामाची क्वालिटी चांगली पाहिजे आणि तुमच्या टेक्निक्सही खूप मॅटर करतात की तुम्ही हेअरस्टाईल कशी करताय। तर चला तर मग आज आपण बघूया की हेअर डमी हेअरस्टायलिंगसाठी कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा आणि जर त्याचे हेअर स्प्रे मारून मारून चिकट झाले असतील तर त्याला कसं शॉर्टकट पद्धतीने आपण हेअरसाठी तयार करायचं। तर चला तर मग पाहूया। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। तर आपला हेअर डमी आपण रेडी केलेला आहे आणि तुम्हाला ह्यासाठी फक्त काही गोष्टी लागणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा स्प्रे, जे आपण हेअर कटिंगला वापरतो। साधं पाणी आहे, ह्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये। त्याच्यानंतर आपल्याला पॅडल ब्रश लागणार आहे। पॅडल ब्रशनीच तुम्ही डमीचे कोंब करायचे, नाहीतर तुमच्या डमीचे कोंब जर तुम्ही साध्या कंगव्यानी केले तर डमीचे केस भयंकर तुटतात। त्यामुळे शक्यतो डमीचा हेअर कोंब करताना पॅडल ब्रशचा वापर करा। आणि टेलकोम आपल्याला लागणार आहे। जर कुठे गुंतलेली असतील केस किंवा गाठ बसलेली असेल केसांची तर तुम्ही ह्या निडलनी ती गाठ सोडवू शकता। यासाठी आपल्याला हा कोंब पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजेत काही सेक्शन क्लिप्स। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। एक विशिष्ट पद्धत असते कोंब करताना। सर्वप्रथम मी एक एंड्सला कोंब करा। फर्स्ट डायरेक्ट तुम्ही जर इथून घेतला तर इथला गुंता डायरेक्ट खाली येईल आणि हे काही रिअल हेअर नाहीयेत किंवा रिअल स्काल्प नाहीये की ती केस तशीच होल्ड राहणार आहेत। आपले केस तुटून येतात, ती परत उगवू शकतात, पण डमीचे केस तुटले तर परत उगवणार नाहीयेत। तर त्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम खाली एंड्सला कोंब करा। त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे मिड लेन पर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे रूटच्या इथे। अशा पद्धतीने जर तुम्ही कोंब केला तर तुमच्या डमीचा हेअरफॉलही होणार नाही आणि केस कधी गळणार पण नाही। तर आता आपण काय करणार आहे, आपल्याला अशाच पद्धतीने प्रत्येक सेक्शन घेऊन आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं पाणी मारणार, त्याच्यानंतर खाली असाच कोंब करायचा। धुवू नाही शकत पण पाण्याचा स्प्रे आपण ह्या डमीवर करू शकतो। आणि मी गेली कित्येक वर्ष झाले मी असेच डमी क्लीन करते। मी जेव्हा मास्टर्स केला होता तेव्हा पण मी तिथे सुद्धा ही ट्रिक यूज केली होती, कारण घरी जाणं, डमी वॉश करणं आणि परत ते घेऊन येणं खूप अवघड होतं काम आणि खूप थकायचो आम्ही तिथं जायचो। तर आम्हाला घरी जायलाच 8-9 वाजायचे। त्याच्यानंतर डमी कधी वॉश करायचा आणि त्याला कधी ड्राय करायचा, त्यामुळे मी ही ट्रिक यूज केली होती तिथे आणि म्हणून ही तुमच्याशी मी शेअर करत आहे। शॉर्टकट आहे हा। तुमच्याकडे जर तेवढा वेळ असेल डमी वॉश करण्याचा तर तुम्ही वॉशही करू शकता, पण 1700 ते 2000 पर्यंतचे डमी तुम्ही वॉश नाही करू शकत, तुम्हाला हेच करावं लागेल। पाण्याने चांगलं वेट करून घ्यायचं त्याला। आता माझ्या हाताला चिकटपणा जाणवायला लागलाय, जो आपण स्प्रे मारलेला आहे त्याच्यावर तो तिथे जाणवायला लागलेला आहे। तर आता ड्राय आणि हा स्टेपॉनचा ड्रायर आहे, तो मी यूज करणार आहे ह्यासाठी। आयकॉनिकचा ड्रायर मी शक्यतो डमीजवर यूज
आपण पाणी मारतो तेव्हा थोडासा चिकटपणा त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामुळे कोंब खाली घेताना थोडासा तुम्हाला त्रासही होईल, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट कोंब खाली घ्या, काही होत नाही. जेव्हा ड्राय होतील ना पूर्ण केस तेव्हा ती ऑटोमॅटिकली सेट झालेली असतील. ड्राय होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, अजिबात जास्त. आता तुम्ही वरची केस बघत होता की किती चिकट होती, आता हे बघा किती सॉफ्ट झालेत केस आणि एकदम मोकळी झालीत. आणि तुम्ही ह्याच्यावर आता फक्त संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती अशीच करायची. सेक्शन वाईज सेक्शन तुम्हाला जायचंय, कधी पण कुठला पण अर्धी मधनं बट घेतली इकडची घेतली असं नाही करायचं. प्रॉपर आडवा सेक्शन घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही वर 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 असं जायचंय. तर चला आपण करताल की पाण्याचा स्प्रेच का मारायचा. तर पाण्याचा स्प्रे या करता की जो चिकटपणा आहे, जेव्हा तुम्ही परत हा डमी कोंब करणार विदाऊट स्प्रे करता, कोंब करणार, ड्राय करणार नाही आणि डायरेक्ट क्रिम्पिंग करायला घेतात, तर ह्याच्यावर भरपूर डस्ट जमा झालेली असते. जेव्हा तुम्ही खूप दिवस डमी वापरत नाही तेव्हा डस्ट जमा झालेली असते आणि तो जो चिकटपणा आहे तो क्रिम्पिंग करताना तुम्हाला जाणवणार. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिम्पिंग करायला घेणार विदाऊट स्प्रे करता, जेव्हा तुम्ही क्रिम्पिंग करायला गेलं, भले तुम्ही ड्राय करा, पण त्या क्रिम्पिंग मध्ये एक चिकटपणा जो आहे ना तो पांढरा पांढरा दिसायला सुरू होतो. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय. त्यामुळे हा जो जुगाड आहे तो माझा आहे आणि मी ही गोष्ट फॉलो करते की पाण्यामुळे थोडासा तो चिकटपणा कमी होतो आणि जेव्हा आपण क्रिम्पिंग करतो तेव्हा आपल्याला तिथे फ्लफीनेस मिळतो, चिकटपणा कमी होतो आणि फ्लफीनेस मिळतो. म्हणजे जी आपली नॅचरल केस आहेत ना तसंच आपल्याला रिझल्ट मिळतो. त्याच्यामुळे मी हे करते, मी इथं जास्त पाणी मारते का तर इथं जास्त आपण स्प्रे मारतो. त्यामुळे आता अजिबात स्प्रे मारताना टेन्शन घेऊ नका, बिंदास तुम्ही हेअरस्टाईल मध्ये स्प्रे मारा, कारण हेअरस्टाईल स्प्रे शिवाय चांगली होऊ शकत नाही. तुम्ही जेवढा चांगला क्वालिटीचा स्प्रे मारताल, हार्ड स्प्रे मारताल, तेव्हा तुमचं होल्डिंग चांगलं होणार आहे आणि तुमची हेअरस्टाईलही छान होणार आहे. आता एक किस्सा सांगते. मी जेव्हा हेअरस्टाईलचा मास्टर क्लास करत होते, मी हेअरस्टाईलचा मास्टर्स केला आहे, 5 डेजचा मास्टर क्लास. कमलेश सोनी जे आपले एकलव्य हेअरस्टाईलिस्ट आहे, इंस्टाग्रामवर तुम्ही त्यांचे रील्स वगैरे पाहत असाल, त्यांच्याकडे केला होता. तर त्यांनी आम्हाला डमी हेअर वॉश कसा करायचा हे तिथं सांगितलं होतं. आणि एका बॅच मधलं त्यांनी उदाहरण दिलं होतं की जेव्हा ते डमी वॉश करायला सांगितलं त्यांनी स्टुडंटला, तर एक स्टुडंटचा डमी असाच होता, साधा होता. तर ती वॉश केला तिने. वॉश केल्यानंतर तिला माहित नाही डमीला काय झालं, ती सगळी केसाशी एकमेकांमध्ये गुंतून इतका जास्त गुंता झाला होता की तिला तो सोडवताही येत नव्हता. मग ती तोच डमी सरांकडे घेऊन आली. सरांनी खूप वेळ, लिटरली त्यांनी 2 ते 3 तास त्या डमीमध्ये घालवले, एक एक सेक्शन घेऊन कोंब केला. पण तोपर्यंत जो डमी सगळा जो कोंब करेपर्यंत जवळजवळ 50% त्याचा हेअरफॉल झाला होता, म्हणजे केस तुटली होती. मग ते होण्यासाठी आपण खूप मेहनतीने पैसे कमावतो आणि खूप मेहनतीने इन्व्हेस्टमेंट करतो.
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये। मग आपण आपली वस्तू एवढी वाया का घालवायची? जर ह्या छोट्याशा गोष्टींनी जर तुमचा हेअर डमी पुन्हा हेअर स्टायलिंगसाठी प्रिपेअर होणार असेल, तयार होणार असेल, तर तुम्ही हेअर वॉशच्या भानगडीत पडू नका। चांगल्या क्वालिटीचा डमी असेल, त्याला हेअर वॉश केलेला चालत असेल तर इट्स गुड की तुम्ही हेअर वॉश करू शकता। पण जर असे डमी असतील तर तुम्ही ही ट्रिक यूज करा। आणि जेव्हा तुम्ही ही ट्रिक यूज करताल तेव्हा मला एकदा मेसेज किंवा कमेंट करा की येस सक्सेसफुली डन झालं आहे। मला पण खूप आनंद होईल की माझी ही ट्रिक तुमच्याही कामी आली। तर तुम्ही पहा, आपण जो फर्स्ट डमी पाहिला होता त्याचे केस काहीतरी असे होते, म्हणजे गुंतून गुंतून त्याची अशी हे झाली होती. आणि आफ्टर ड्राय आणि थोडे वेट करून ड्राय केल्यानंतर अजून क्रिम्पिंग तर बाकी आहे, क्रिम्पिंग अजून करायचं आहे, तोवरच डमीचे केस इतके छान आणि सॉफ्ट झाले आहेत. हा आहे बिफोर वाला लुक आणि हा आहे आफ्टर वाला लुक. तर सांगा काय गरज आहे तुम्हाला हेअर वॉश करायची? एवढे छान आणि सॉफ्ट केस तुम्हाला जर काही सेकंदात मिळणार असतील तर करा.
वेळेला पण महत्त्व आहे, वेळही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि साधा डमी घ्या आणि बिंदास अशा टेक्निकचा वापर करा. मी स्वतः करतेय, अनुभव आहे म्हणून काही गोष्टी माणसाला शिकवायची गरज नाही लागत, काही गोष्टी माणूस अनुभवातनं शिकतो. तसंच हे काहीतरी मी अनुभवातनं शिकली. तुम्ही जुगाड म्हणा, ट्रिक म्हणा, टेक्निक म्हणा, काही म्हणा, मी तर ह्याला एक टेक्निक बोलते माझीवाली, की जी मी स्वतः फॉलो करते. मी आजपर्यंत कुणाला असं करतानाही पाहिलेलं नाहीये, का मी कुठल्या युट्यूब चॅनलवर पाहिलेलं नाही. तुम्ही पाहिलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण मी तरी पाहिलं नाही. पण मी गेले 4 वर्ष हीच गोष्ट करून अशाच प्रकारे माझी डमी क्लीन करते. कारण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याकडे एवढं बजेट नसतं की नाही का आपण 8-9 हजाराचा डमी घेऊ शकतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतात खूप कमी बजेटमध्ये. मग तेव्हा हा डमी मी घेतला होता. सुरुवातीचा डमी माझा 2000चा होता. त्याच्यानंतर मग मी स्टुडंटला शिकवण्यासाठी हा डमी घेतले. असे 2 डमी आहेत माझ्याकडे, एक ब्राऊन कलरचा आहे आणि एक ब्लॅक कलरचा आहे. ब्राऊन कलरचा आहे तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे, त्याच्यावर मी हेअरस्टायलिंग करते. हाच डमी खूप दिवस पडला होता, म्हणलं आज ह्याच्यावरच तुम्हाला हेअर क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवावा. चला आता बाकीचं राहिलेले हेअर आपण करून घेऊया. बघा आपली डमी आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे. आणि तिचे केस इतके सॉफ्ट, अजिबात खूप कमी हेअरफॉल तिचा झाला, जास्त हेअरफॉल झाला नाही. कारण जर तुम्ही अशा टेक्निक्स यूज केल्या तर तुमची डमी खूप दिवस तुम्ही वापरू शकता आणि तिचे हेअर असेच राहू शकतात आणि जास्त हेअरफॉल पण होत नाही. अशा प्रकारे जर पॅडल ब्रशचा वापर करून, प्रॉपर टेलकोमचा वापर करून किंवा पाण्याचा स्प्रे करून तुम्ही जर, आता अजून ब्लो ड्राय झालाय आपला स्प्रे करून, आता आपलं क्रिम्पिंग बाकी. क्रिम्पिंग केल्यानंतर ह्याचा जो फ्लफीनेस आहे, सॉफ्टनेस आहे, तो अजून जास्त वाढलेला असेल. तर आणि क्रिम्पिंगचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केला आहे. डमीवर न दाखवता मी रिअल क्लायंटवर तो क्रिम्पिंगचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो दाखवला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि डमीवर कुठलं टेम्परेचर वापरायचं हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की आपल्या जे नॉर्मली क्रिम्पिंगवर असतं 230, 210, 190, 170, 150. आता हा जो डमी आहे ह्याला तुम्ही साधारण 150 to 170 पर्यंत टेम्परेचर ठेवू शकता. इथे टेम्परेचर लिहिलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. तुमचा जर चांगल्या क्वालिटीचा क्रिम्पर असेल तर तिथे नक्की टेम्परेचर दिलेलं असेल. 150 to 170 तुम्ही टेम्परेचर वापरून तो क्रिम्पर डमीवर ह्या यूज करू शकता. रॅदर तुम्ही जर रिअल क्लायंटवर करत असाल तर क्लायंटच्या हेअरचं टेक्स्चर बघून किंवा हेअरची क्वालिटी बघून तुम्ही ते क्रिम्पिंगचं टेम्परेचर आहे ते ठरवू शकता. तर पाहिला तुम्ही रिझल्ट आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला की नाही हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे पण मला सांगा. आणि जर तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.